नागपुर के संत तुकडोजी महाराज नगर में 42 वर्षीय सुरेखा उर्फ पिंकी पांडुरंग फाले 3 मार्च को दोपहर करीब 1 बजे के बीच लापता हो गई। परिजनों के अनुसार सुरेखा मानसिक रूप से अस्वस्थ है और उनका इलाज गिरी हॉस्पिटल व डॉक्टर भावे मनोचिकित्सक के पास चल रहा है। लापता होने के समय सुरेखा ने हरे रंग की ड्रेस पहनी थी। वह नौकरी पर जाने की बात कहकर घर से निकली थी, लेकिन बीच रास्ते में ही गायब हो गई। सीसीटीवी फुटेज में वह प्रशांत कापसे के घर के बाहर के सीसीटीवी में नजर आई, लेकिन उसके आगे की फुटेज में वो नहीं दिखाई दी। आशंका जताई जा रही है कि कोई उन्हें अपने साथ तो नहीं ले गया। परिजनों ने इस मामले में पहले ही एक संदिग्ध युवक के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई थी, लेकिन जांच में अब तक कोई भी सुराग नहीं मिला है। परिजनों ने जनता से अपील की है कि यदि किसी को सुरेखा फाले के बारे में कोई भी जानकारी मिले तो तुरंत 9860285449 9595334524 इस नंबर पर संपर्क करें। कृपया इस खबर को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाएं ताकि सुरेखा को जल्द से जल्द खोजा जा सके। रुपाली हिंगे आहे। माझी बहीण 3 मार्चला 12:45च्या दरम्यान ती हरवलेली आहे आणि ती हिरव्या कलरचा ड्रेस आणि कोक कलरचा पॅन्ट घालून आहे आणि ती जॉबला जातो म्हणून निघाली जॉब शोधासाठी आणि ती मध्येच ती लापता झालेली आहे। तो तुम्हाला काय वाटतं ते कोणासोबत गेली असेल? मला असं वाटतं कारण की तिची मानसिक वृत्ती व्यवस्थित नाही आहे। तिचा म्हणजे ब्रेन अटॅक आल्यामुळे तिची मेमरी लॉस झाली आहे, तर तिला कोणीतरी उचलून नेलेलं आहे हे मला म्हणजे असं वाटतं आहे। संशयास्पद आम्ही एका मुलाचं नाव सांगून पोलीस कंप्लेंट केली होती। पोलिसांनी त्याला उचललं, पण त्याच्याकडून काही क्लू मिळाला नाही आम्हाला आणि अजूनपर्यंत ती कुठे आहे काय आहे आम्हाला अजूनही पत्ता लागलेलं नाही आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे त्या एरियातले चेक केले आहेत का? नाही, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले नाही, आम्ही केले आहे स्वतः, परंतु ते प्रशांत कापसे यांच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाली आहे, परंतु पुढे जे कॅमेरे होते त्याच्यामध्ये ती अजिबात आलेली नाही आहे। मधातच कुठेतरी ते घोळ झाला आहे आणि तिला कुठेतरी म्हणजे हे केलेलं आहे। आता तुमचं काय मत आहे? माझं असं मत आहे सर की तिला लवकरात लवकर शोधा आणि ती कुठेही असेल या कोणी नेलं असेल तर तिला आणून द्या, कारण की तिची मानसिक अवस्था व्यवस्थित नाही। तिच्या मेडिसिन सुरू आहे आणि हे ती मेडिसिन नाही घेतली तर ती हायपर होते ती मुलगी। कोणत्या डॉक्टरकडे तिची ट्रीटमेंट? तिची डॉक्टर गिरीची ट्रीटमेंट सुरू होती आणि इथे सायकेट्रिकवाले डॉक्टर भावे म्हणून आहे त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। कुठे राहता तुम्ही? मी संत तुकडोजी नगर मध्ये राहते। ती माझ्या बहिणीकडून हे झालेली आहे सर। माझ्या छोट्या बहिणीकडे राहायची ती, तिथनं ती गेलेली आहे। तिथे गट्टूचं काम सुरू असल्यामुळे ती पुढे गेली। माझी बहीण तिकडनीच 5 मिनिटांमध्ये गाडी घेऊन आली आणि ती बिरसा मुंडा साईडनी तिला म्हणजे चेक करायला गेली संकेत मेडिकलच्या पुढे, पण ती तिथून पूर्ण म्हणजे गायबच झाली ती।